अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांची चरणी प्रार्थना। तर 29 फेब्रुवारी गुरुवारी आहे औदुंबर पंचमी। औदुंबर पंचमी म्हटलं की आपल्याला आठवतं ते हुंबराचं झाड। तुम्हालाही माहिती आहे, जिथे हुंबराचे झाड असते तिथे दत्तगुरूंचा वास असतो। जर आपल्याला आपल्या आसपास हुंबराचे किंवा औदुंबराचे झाड असेल तर तिथे दत्तगुरूंचा वास आहे असे समजावे। तसेच बघा, आपण दत्त मंदिरात गेलो किंवा स्वामींच्या केंद्राबाहेरही आपल्याला औदुंबराचं झाड दिसतं। तिथं आपण प्रदक्षिणा करूनच आपण आतमध्ये जातो दर्शनासाठी। तर आपल्याला माहिती आहे की औदुंबर पंचमी दिवशी हुंबराच्या किंवा औदुंबराच्या झाडाची पूजा केली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण औदुंबर पंचमीला हुंबराच्या झाडाचा उपाय सांगणार आहे। तर तो उपाय कोणता आहे? हा उपाय अत्यंत सोपा आणि प्रभावी आहे। तुमची कोणतीही इच्छा असून देईल, अगदी 40 दिवसात हा उपाय केल्याने ती पूर्ण होणार आहे। त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणता उपाय कसा करायचा आहे हे तुम्हाला समजेल। तर औदुंबर पंचमीच्या दिवशी करावयाचा उपाय आहे तो म्हणजे, जर आपल्याला औदुंबरा झाडाचं पान आणायचे, जर हा उपाय आपण या दिवशी केला तर त्याचे फल आपल्याला 100 पटीने मिळते। जर हा उपाय जर आपण औदुंबर पंचमी दिवशी केला तर त्या दिवशी केलेल्या उपायाचं फळ आपल्याला लवकर आणि 100 पटीने लवकर मिळते। आपल्याला खूप इच्छा असतात की त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो किंवा प्रयत्न करावे लागतात। आज एखादी इच्छा बोललो आणि उद्या पूर्ण झाली असं होत नाही। त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी श्रद्धा भक्ती करावी लागते, नामस्मरण करावं लागतो। त्याचबरोबर त्या कष्ट करावे लागतात ती इच्छा पूर्ण करण्यासाठी। काही वेळेला इच्छा लवकर पूर्ण होत नाहीत। आपण म्हणतो बघा की माझं नशीब आडवं आलं किंवा हातातोंडाला आलेला घास गेला, म्हणजेच आपल्या इच्छा आपण प्रयत्न करून श्रद्धा करून ही लवकर पूर्ण होत नाहीत। काम होता राहतं, त्याला नशिबाची साथ पाहिजे तेवढी मिळत नाही, त्यामुळे ह्या इच्छा अपूर्ण राहतात। जर आपल्याला पैशाची, संपत्तीची, आर्थिक स्थिरता नसेल, विवाहाचा योग येत नसेल किंवा विवाह ठरत नसेल, घर घ्यायची इच्छा असेल, चांगली नोकरी मिळवण्यासाठी आपली इच्छा असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन, पद पाहिजे असेल, कोणतीही इच्छा असून द्या, ती इच्छा या उपायाने पूर्ण होणार आहे। तर हा उपाय काय आहे ते पहा। आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी किंवा कोणत्याही गुरुवारी आपण हा उपाय करू शकतो। या दिवशी आपल्याला औदुंबर पंचमी दिवशी आपल्याला हुंबराच्या झाडाचं पान तोडून आणायचं आहे। त्या दिवशी तुम्ही आणलं तरीही चालतं किंवा आदल्या दिवशी तुम्ही जर औदुंबराच्या झाडाचं एक पान तोडून आणून आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे। तर पुढे बघा, त्या दिवशी दत्तगुरूंचा वास असतो म्हणून आपण आदल्या दिवशीच हे पान तोडून आणायचं आहे। हे जे उंबराचे झाडाचे पान आहे ते आदल्या दिवशी आणावे। नंतर ते पान व एक उंबराच्या झाडाची काडी घेऊन यावं। आपल्याला त्याच्याबरोबर एक झाडाचं उंबराच्या पान आणि त्याच्याबरोबर उंबराच्या झाडाची एक काडी आणायची। ती काडी जी आणायची ती आपल्याला लहान आणि बारीक आणायची, कारण आपल्याला ती इच्छा, जी आपली इच्छा आहे ती आपल्याला त्या काडीने लिहायची आहे। आता घरात आणल्यानंतर आपण काय करायचं आहे, ते पान जे आहे ते स्वच्छ धुवून ते नंतर देवघरात ठेवायचं आहे। त्यानंतर आता जी काडी आणली आहे त्या काडीने आपल्याला इच्छा लिहायची आहे। त्यासाठी आपल्याला ती काडी लहानच असावी, जेणेकरून आपली इच्छा आपल्याला व्यवस्थितपणे त्या पानावर लिहिता येईल। आता आपल्याला गाईचं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद मिक्स करायची आहे। आपल्याला गाईचं दूध आणि हळद मिक्स करून देवारात ठेवलेल्या पानावर आपली इच्छा लिहायची आहे। इच्छा त्या पानावर बसेल अशी लिहावी, जेणेकरून बघा, आता मला नोकरी हवी आहे, मला चांगली नोकरी मिळावी, त्याचबरोबर मला संततीसाठी मला मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी, त्याचबरोबर मला कामामध्ये प्रमोशन मिळावे, माझा
लग्न ठरावे, जी इच्छा तुमची कोणतीही इच्छा असू दे ती त्या उंबराच्या पानावर मावेल अशी शॉर्टकटमध्ये, पण त्याचा अर्थ पूर्ण अशी लिहावी. नंतर ते पान देवासमोर तसंच किंवा स्वामींच्या फोटोसोबत ठेवायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला त्यांना विनंती करायची आहे की माझी ही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊन दे, म्हणून आपण नमस्कार करायचा आहे. आणि इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते पान आपण देवघरात किंवा देवाऱ्यावर ठेवायचं आहे. आणि ते दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर एक पिवळा कपडा किंवा लाल कपडा आपल्याला घ्यायचा आहे. कपडा किंवा वस्त्र घ्यायचं आहे. जे वस्त्र अगदी छोटं जरी असलं तरी चालतं. ते पान फक्त त्याच्यात गुंडाळायचं आहे आपल्याला. कपडा घ्या, लाल किंवा पिवळा कपडा घेतल्यानंतर जे पान आहे ते पान त्यात बसेल असे व्यवस्थितपणे ते पान आपल्याला त्या लाल किंवा पिवळ्या वस्त्रात गुंडाळायचे आहे. आणि आपण ज्या उंबराच्या झाडाचे पान तोडले आहे बघा, आपण ज्या उंबराच्या किंवा औदुंबराच्या झाडाचे जे पान तोडले आहे त्या झाडापाशी जाऊन आपल्याला ते पान छोटासा खड्डा काढून ते गुंडाळलेलं जे पान आहे त्या वस्त्राबरोबर ते त्या ठिकाणी पुरायचं आहे. ज्या उंबराचे पान आणले त्या उंबराच्या खाली ते आपल्याला ह्या पुरायचं आहे. यात बदल करायचा नाही. आणि ते पुरल्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझी जी इच्छा आहे ती पूर्णत्वाकडे न्या महाराज. माझी जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊन दे असे मनोभावे आपण त्या झाडाला, म्हणजेच जिथलं उंबराचं पान आणले त्या उंबराच्या झाडाला आपण मनोभावे प्रार्थना नमस्कार करायचा आहे. नंतर घरी यायचं आहे. बघा, ही जी तुम्ही इच्छा आहे ती तुमची इच्छा जास्तीत जास्त 30 ते 40 दिवसात नक्की पूर्ण होईल. इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण स्वामी महाराज किंवा दत्तगुरु माऊली आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत. तर हा व्हिडिओ जो उपाय आहे तो तुम्हाला औदुंबर पंचमी दिवशी करायचा आहे. जर तुम्हाला औदुंबर पंचमी दिवशी हा उपाय करायचा जमला नाही किंवा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.